उभे विटेवरी सुंदर ते उभे विटेवरी सुंदर ते दादा उभे विटेवरी सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित कंठे कौस्तुभमणी विराजित कंठे कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार
पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा आसे पीतांबर तुळसी हार गळा आसे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुकामने माझे हेची सर्व सुख हो तुकामने माझे हेची सर्व सुख पायण श्रीमुख आवडीने पायीन त्रिमुख आवडीने पायण श्रीमुख आवडीने पायीन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर हो तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर येते ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर हो तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो तुळसी हार गळा कासे पीतांबर रघुमाई हो रघुमा जय जय विठोबा रघुमाई हो रघुमा जय जय विठोबा रघुमा हो रघुमा विठोबा रघुमा रघुमा जय जय विठोबा रघुमा विठोबा रघुमा जनी
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर परखुमा देवीवर हा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर परखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हा तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रिय मानव संचित क्रिय मानव संचित क्रियामाण भोग संचित क्रियामाण भोग संचित क्रियामाण भोग संचित क्रियामाण तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे बाबारोग संचित क्रिय मानव संचित क्रिय मानव संचित क्रियामाण योग संचित क्रियामाण योग संचित क्रियामाण भोग संचित क्रियामाण भोग ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे नाम ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे नाम उच्चारिता खंडे उच्चारिता खंडे जन्म 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 वसो न शके पाप वसो न सके पाप वसो न शके पाप वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप जाय त्रिविध तो ताप जय वेद तो ताप जायते वेद तो ताप जायते वेद तो ताप जायते वेद तो ताप ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे उच्चारिता खंडे जन्म 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 तुका मने माया तुका म्हणे माया तुका मने माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया 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 ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे ना ऐसे विठो वाचे ऐसे विठो वाचे ना उच्चारिता खंडे जन्म 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 रघुमा जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा
तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग रोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग संचित क्रियमाण भोग क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम संचित क्रियमान भोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम विठ्ठल 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 विठ्ठल
पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली समर्थ सद्गुरु हरी बाबा की जय. विठ्ठल विठ्ठल हरी हरी हरी. तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसो न शके पाप वसो न शके पाप. जाये त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्मारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञान हरुनी तुमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओंकार प्रणवासी कारणते मूळ सद्गुरु समूळ आदियंती. तो हा महाराज सूत्रधारी नट कुरुनी खटपट हलवी दोरी. तडित वासस नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायां समन्नस्य पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग शरण जे हनुमंता तुम्हालू रामदूता. काय भक्ती त्यांच्या वाटा मज द्यावया सुभटा. लंकापुरी रम्य सिंहासनास्तं पदांभोज तेजास प्रदेशं. विधींद्रादिदैवे सदास्तु यमानं समाधिस्तमूर्ती. भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनं. उज्जैनी महाकालं मोंडकारं ममलेश्वरं. परड्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमाशंकरं. सेतुबंधे तु रामेश्वरं नागेश्वरं द्वारिकावने. वाराणस्यात् विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमी तटे. हिमालये तु केदारं घृष्णेश्वरं तु शिवालय. विठ्ठल तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग.
ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु, ज्ञानाचा सागर, भक्ती सागर, वैराग्याचं शिखर, वारकरी संप्रदायाचा सुवर्ण कळस, रूढी परंपरांच्या सागरदंडात जगडबद्ध झालेल्या भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे रंगशिंग, चौदिशांनी फुंकणारे जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा नामपर प्रकरणातील अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल हरी हरी. थोडासा 10% ठेव ना. हरी हरी. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांनी नामाचं महत्व व्यक्त केलेलं आहे. आजचा दिवस पहिला तो नामाचा आणि नामाचा अभंग म्हणूनच चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. कारण पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेतो आम्ही. पुढे ज्यांनी सांगितलंय, ज्यांनी आचारसंहिता तुमची आमची घडवून दिले, त्या संतांनी सांगितला पहिला दिवस हा नामाचा, म्हणून चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग नामाचा आहे. महाराज सांगतात नामाचं महत्व एवढं आहे, एवढं मोठं महत्व आहे का आपला जो भवरोग आहे, संसार रूपी रोग आहे, तो सुद्धा नाहीसं करण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. तुटे भवरोग, भवरोग सुद्धा तुटून जाईल. कारण जगाच्या पाठीवरती असंख्य प्रकारचे रोग आहेत. 72,000 रोग विज्ञानानं शोधून काढलेले आहेत आणि या 72,000 रोग जगाच्या पाठीवरती आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. शरीरामध्ये नाड्या सुद्धा 72,000 आहेत आणि या 72,000 नाड्यांची गाठ ही बेंबीपासून आपल्याला बांधलेली असते आणि या बेंबीपासून जगाशी नाळ आपली आईसोबत नाळ जुळलेली असते. म्हणजे 72,000 रोग जन्माच्या अगोदर पासून आपल्या शरीरामध्ये साठवलेले असतात आणि त्या सर्व 72 रोगांपेक्षाही जो सगळ्यात मोठा रोग आहे तो म्हणजे भवरोग, संसाराचा रोग. तो रोग सुद्धा फिटून जाण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात तुटे भवरोग, भवरोग सुद्धा तुटून जाईल. संचित क्रियमान भोग, संचित असेल. संचित म्हणजे आपल्या बँकेचं ओपनिंग बॅलन्स, आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर ओपनिंग बॅलन्स सुद्धा संचित. क्रियमान म्हणजे चालू असणारी क्रिया आणि सरते शेवटी जे आपण घेऊन जातो, म्हणजे शेत पेरल्यानंतर जे बीज असते त्याला संचित म्हणावं, जे पीक उगवल्या जाते त्या पिकाला क्रियमान म्हणावं आणि सोंगल्यानंतर जे आपण पोत्यामध्ये भरतो आणि मंडीमध्ये घेऊन जातो त्याला भोग म्हणावं. अगदी त्याचप्रमाणे महाराज सांगतात तुटे भवरोग, संचित क्रियमान भोग. संचित सुद्धा, क्रियमान सुद्धा आणि भोग सुद्धा. तुटे भवरोग, संचित क्रियमान भोग, हे सर्व तुटण्याचं सामर्थ्य आहेत. महाराज कशात आहे हो सामर्थ्य ते तरी सांगा. महाराज सांगतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. विठोबाचंच नाव आहे का ज्या नावाचा उच्चार केल्यानंतर ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. खंड जन्माचं सुद्धा खंडन करण्याचं, म्हणजे 84 लाख योनी फिरून आपण इथपर्यंत आलोय, मात्र परत एकदा 84 लाख योनीमध्ये या फेऱ्यामध्ये न टकता हा फेरा सुद्धा तोडण्याचा, खंडित करण्याचं सामर्थ्य ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणखी काय करते हा नाम, नेमका आणखी काय करते महाराज सांगतात पाप सुद्धा वसू शकण्याचं सामर्थ्य, पाप सुद्धा नाहीस करण्याचं सामर्थ्य सुद्धा याच नामामध्ये आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे माया सुद्धा, ज्या मायेमुळे तुम्ही आम्ही सगळेजण गुरफटलेलो आहोत, ती माया सुद्धा नियंत्रित करण्याचं सामर्थ्य या नामप्रकरणामध्ये आहेत. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, दासी होऊन तुमच्या आमच्या पाया लागेल. कारण काय ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगाचा भावार्थ जगद्गुरु संत तुकोबारायांना हा अपेक्षित असेल असं मला वाटते. हाच असेल माझं अजिबात म्हणणं नाही. कारण तुकोबारायांना नेमकं काय अपेक्षित आहे दोनच लोक जाणतात, स्वतः तुकोबाराय आणि दुसरे म्हणजे साक्षात भगवंत विठ्ठला. चिंतन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं, प्रत्येक कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य बाबा. यत कार्य घटनस्ती अथवा भुवनस्ती तत कारणस्थ प्रतिपादना यती किंवा इति परिहारा या न्यायरूपानं हे चिंतन रूपी सेवेचं पुष्प अर्पण करण्याचं भाग्य संतांच्या दरबारामध्ये लाभताय, हे फार भाग्याची गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून आपल्या गावाला
नरहरी बाबांचा पदस्पर्श आपल्या गावाला लागला आणि पदस्पर्श लागल्यानंतर कर्मभूमी होती आपलं गाव. आपलं गाव पंचकृषीमध्ये सुद्धा नरहरी बाबाच्या नावानंच आपल्या गावाचा उल्लेख होतो. त्या नरहरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त आपण सगळेजण हा सप्ताह इथं संपन्न होता, वेगवेगळ्या गावामध्ये सुद्धा संपन्न होत असतं. आणि नरहरी बाबांचे शिष्यमंडळ सुद्धा आपल्या गावामध्ये आहेत. संप्रदायाची वाटचाल एखादा महापुरुष एखादा संत ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये येतो आणि गावामध्ये आल्यानंतर वाटचाल लावून देतो, बीज लावून देतो, त्या बीजाचं वटवृक्ष होत असते. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण अध्यात्मामध्ये जुळून आहोत. हे सामर्थ्य असते ते फक्त संतांच्या पदस्पर्शानं. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. भावे दास होतो आपण त्यांचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर. कारण दास्यत्व सुद्धा स्वीकारायचं असेल तर मोठ्या लोकांचं स्वीकारलं गेलं पाहिजे. बडियांचे अंकित आम्ही झालो बडिवंत. बडिवंत व्हायचं असेल तर मोठ्या लोकांचं झालं पाहिजे, संतांचं झालं पाहिजे. म्हणून संतांनी वाट लावून दिली आपल्याला आणि संतांनी जो आपल्याला मार्ग दावून दिलाय त्या मार्ग दावून गेल्या दयानिधी संत ते. त्या संतांच्या मार्गानं तुम्ही आम्ही जण चालतोय. त्यांनी लावून दिलेली वाटचाल आम्ही करतोय. अध्यात्म आपल्या गावामध्ये आपण जोपासत असतो. आणि पंचक्रोशीची सगळं जबाबदारी सुद्धा आपल्यावरती आल्यामुळे कधी ना कधी आपल्या घरचं वावर कधी कधी पडत असते आणि दुसरं आपण करत असतो. मात्र तरी सुद्धा आपल्या इथं सुद्धा आपल्याला काहीतरी केल्या गेली पाहिजे ही भावना होती. विष्णू महाराजांचा फोन आला आणि म्हणायला लागले का बा छोटा मोठा आम्ही कार्यक्रम चालू करतो. म्हटलं आता इथं आल्यावरती याला छोटं मोठं म्हणावं तर मग मोठं नेमकं कशाला म्हणावं, हा एक उद्देश आहे. पहिल्या दिवसाची सेवा आहे, फार छान रीतीने मंडप आहे, साऊंड सिस्टीम पण फार छान रीतीने टाकलेली आहे. आणि असाच आपला पायंडा आपला अशाच रूपानं दरवर्षी सुद्धा सर्व गावकऱ्यांच्या वतीने चालू करण्याचा मानस सुद्धा संस्थांचा. एकदा संस्थांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदा टाळ्या जराशा कमी आता, हिवाळ्याचे दिवस निघून गेले, उन्हाळा लागला, जोरदार होऊन जाऊ द्या एकदा. मृदंगावरती म्हणजे वजन कमी आणि वजनामध्ये आपल्या गावाचा मृदंग वाजतोय. जयदीप महाराज असोत, आदरणीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ बंधू आमचे भानुदास महाराज असोत, आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज असोत, हरिभक्तपरायण विष्णू महाराज असोत, गोविंदा महाराज असो, आदरणीय विनेकरी बाबा असो, सर्वच्या सर्व आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज असो, उपस्थित सर्व श्रोते मायबाप सुनील महाराज असो, सर्वांच्या हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो आणि चिंतन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला नामाला फार महत्वाचं स्थान. आणि पहिला दिवस आहे आपल्या सप्त्याचा. पहिला दिवस पहिलं कीर्तन म्हणजे पत्रवाडीचं कीर्तन असते. एकदा का पत्रवाड्या वाढल्या जातात, नंतर भाजी येते, नंतर पुढे येते, भात येते, शेवटी गुलाबजामुन पण येते. पण पत्रवाडीला फार महत्वाचं स्थान आहे. पत्रवाडीत जर वाढल्या गेली नाही तर का हातावर घेऊन बसायचं त्या सगळं अन्न, हा विषय सुद्धा तोच आहे महाराज. मग पहिल्या दिवसाचं कीर्तन सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. पहिला दिवस हा मंगलमय असतो. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्षाय मंगलाय तनोहरी. मंगलमय हा दिवस असतो. मग मंगलमय नेमकं काय आहे? सकळ सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी, ओ सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी, विठ्ठलाचे नाव दे. हे म्हणकारे म्हणकारे जना, हो हो म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधे, हो श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. वा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव आधी, आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सगळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम.
आरंभी आले आदरे आले नाव, आदरानं नाव घेतलं गेलं पाहिजे. मग कोणाचं ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. तिसऱ्या प्रकारचे 4 प्रकारचे युग होऊन गेले. पहिला म्हणजे सतयुग. त्या सतयुगामध्ये जपातपाला सगळं सामर्थ्य होतं, सगळं जपतपाचं सामर्थ्य होतं. आणि त्या काळामध्ये मनुष्याचं वय 1,00,000 वर्ष होतं. 1,00,000 वर्ष वयाचं आयुर्मान असताना त्या काळामध्ये सतयुगामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये जन्म झाला होता तो वराह भगवंताचा, ज्या काळामध्ये जन्म झाला होता तो नरसिंह भगवंताचा, त्या काळामध्ये सतयुगामध्ये जपातपाला महत्वाचं स्थान होतं. नंतर आलं ते त्रेतायुग. त्या त्रेतायुग म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म ज्या काळामध्ये झाला, ज्या काळाचा आधार होता तो यज्ञ, मग तो धूम्रयज्ञ असो, तो तंत्रयज्ञ असो, तो अश्वमेध नावाचा यज्ञ असो, यज्ञाला महत्वाचं स्थान होतं. यज्ञ करणं तेवढं अवघड सुद्धा होतं, कारण यज्ञ करायला एकदाचं बसलं माणूस का तो पूर्णच्या पूर्ण स्रोत आपल्या आपल्या देवीच्या जवळ यज्ञ होता तशा स्वरूपाचे नाहीत. ते यज्ञ वर्षानुवर्ष चालायचे. ते यज्ञ अवघड असं यज्ञ सुद्धा व्हायचं. तो युग होतं, त्या युगाचं त्रेतायुगाचं आधारस्थान होतं ते म्हणजे यज्ञाचं. नंतर आलं द्वापार युग. त्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि त्या जन्मामध्ये त्या युगाचा आधार होता तो योग. आणि त्याच्यानंतर जे युग आलं ते म्हणजे तुमचं आमचं कलियुग. आणि या कलियुगाचा जो काही आधार आहे तो कलियुग केवळ नाम आधारा, सुमिरू सुमिरू भव उतरू पारा. कलियुगाचं आधारभूत स्थान काय असेल तर ते नामाचं आहे. म्हणून चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला सुद्धा अभंग नामाचा आहे. विठ्ठल महाराज सगळ्या गोष्टी मान्य आहेत. नामाला महत्वाचं स्थान आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे. पण या नामानं नेमकं काय उपयोग होईल, या नाम घेतला मी तर त्याचा नेमका उपयोग काय होईल ते तरी सांगा. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात. तुटे भव रोग, तुटे भव रोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. तुटे भव रोग संचित क्रियमान भोग. महाराज म्हणतात या नामाचा उच्चार केल्यानंतर तुटे भवरोग, भवरोग तुटण्याचं सामर्थ्य सुद्धा या नामस्मरणामध्ये आहेत. जगाच्या पाठीवरती असंख्य प्रकारचे रोग असताना सर्व रोगांचा बाप ज्याला, सर्व रोगांचं मूळ ज्याला म्हणतात तो हा म्हणजे भवरोग. भव म्हणजे संसार आणि संसार रूपी रोगाचा रोग म्हणजे भवरोग. हा भवरोग तुटण्याचं सामर्थ्य फक्त नामस्मरणामध्ये आहे. भवरोगाची लक्षणं काय आहेत महाराज ते तरी सांगा. भवरोगाचे लक्षण म्हणजे मळमळ होणे, पोटात खड्डे उठणे, दुसऱ्याची जिरवावशी वाटणे, हे भवरोग संसाररूपी रोगाची हीच लक्षणं आहेत. म्हणजे दुसऱ्याची प्रकृती पाहायला लागलं का आमच्या पोटामध्ये खड्डा पडतो म्हणजे भवरोगाचंच लक्षण आहे. एक दिवस असंच एक बाई तिच्या घरच्या मालकाला घेऊन गेली दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर म्हणायला लागले नेमकं काय झालं याला. काय नाही म्हणे कसं तरीच होते. माणूस सांगायला लागला कसं तरीच होते.
आता जगाच्या पाठीवरती सर्व रोगांचे औषध निघाले आहेत, पण कसं तरी होते या रोगाचं आजपर्यंत औषध निघालं नाही. आणि या कसं तरी होते या नावावरती बऱ्याच घरामध्ये संध्याकाळी खिचडी असते, दिवसभरात कसं तरी होते म्हणजे संध्याकाळची खिचडी ठरलेली आहे. आळशी बायकोन समजदार नवरा म्हणजे संध्याकाळची खिचडी. विठ्ठला विठ्ठला सहज घेऊन गेले डॉक्टरकडे. डॉक्टरला सांगायला लागलं कसं तरीच होते. 3 दिवसाच्या गोळ्या दिल्या गेल्या, परत वापस आले, परत रोग काही बरा झाला नाही, परत घेऊन गेले दवाखान्यामध्ये. डॉक्टर सहज म्हणायला लागले काय झालं म्हणते नेमकं ते तरी सांगा. बाई सांगायला लागले काय नाही म्हणते डॉक्टर साहेब, आमचं 2 मजली घर होतं राजा म्हणे, पण शेजाऱ्यानं ज्या वेळेस 3 मजली घर बांधलं यांच्या पोटात दुखायला लागलं आणि तेव्हापासून यांना कसं तरी व्हायला लागलं. आणि भरीत भर अशी का आमच्या जवळ 2 व्हीलर गाडी होती, शेजारच्यानं 4 व्हीलर घेतली, आणखी यांचं पोट दुखायला लागलं. पोटात खड्डा पडणे हे सुद्धा भवरोगाचंच लक्षण आहे. आणि या भवरोगाच्या असंख्य लक्षणावरती मात म्हणजे तो अध्यात्म आहे. विठ्ठला आध्यात्मिक लोकांना कोणाची बरोबरी करायची अजिबात त्यांना इच्छा सुद्धा असू शकत नाही. जेवढे भगवंतानं दिलं त्याच्यामध्ये प्राप्त आहे व पर्याप्त आहे. अगदी त्याचप्रमाणे जे आपल्याला प्राप्त आहे तेच आपल्यासाठी पर्याप्त आहे. अध्यात्म आम्हाला शिकवते. म्हणून महाराज सांगतात तुटे भवरोग. भवरोग तुटून जातो. रोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात महाराज. वेदांत शास्त्रानुसार रोगाचे 3 प्रकार पडतात. पहिला म्हणजे साध्य रोग. जो रोग साध्य केला जातो, औषधी वगैरे दिली, ज्या रोगावरती निदान लागते त्या रोगाला साध्य रोग म्हणतात. उदाहरणार्थ दवाखान्यामध्ये गेले आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पोट दुखते, गोळी घेतली, घरी आले, पोट बसलं, मळमळ बसली, उलट्या होत होत्या, उलट्या थांबल्या म्हणजे साध्य रोग. रोग साध्य झाला. औषध घेतला म्हणजे रोग साध्य झाला. दुसरा रोग असतो तो म्हणजे याद्य रोग. तो म्हणजे समूळ नष्ट केला जात नाही. अगदी ज्याप्रमाणे पोट दुखते आणि पोट दुखणं बंद झालं म्हणजे साध्य रोग आहे. मात्र ताप शरीरामध्ये असताना सुद्धा 98 किंवा 97 फॅरेनहाइट म्हणावं का 37 डिग्री सेल्सिअस मनुष्याच्या शरीराचं तापमान हे कॉन्स्टंट ठेवावं लागेल आपल्याला. तो संपुष्टात पूर्णच्या पूर्ण नाहीसा करता येत नाही. बीपी म्हणजे कमी जास्त, हृदयाचे ठोके 72 पर्यंत आणून ठेवावे लागतील. बीपी वाढली 100च्या आसपास जरी गेली तर ते 72 पर्यंत आणावं लागतील. 72च्या कमी आणून चालत नाही. शरीराचं ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण सुद्धा आहे त्या ठिकाणी म्हणजे योग्य नियंत्रणात ठेवणे म्हणजे याद्य रोग. असंख्य रोग हे याद्य रोग असतात आणि असंख्य रोग जे असतात ते असाध्य रोग असतात, ज्यांना साध्यच करता येत नाही. शेवटच्या पायरीपर्यंत बरेचसे असाध्य रोग असे असतात का एखाद्या गावामध्ये एखाद्या माणूस जर बिमार पडला, त्याची तब्येत बिघडली तर फार तर जवळच्या मोठ्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये खामगाव पर्यंत नेल्या जाते. खामगावचे डॉक्टर म्हणतात का आमच्या हाती हा रोग नाही. खामगावचे डॉक्टर म्हणतात अकोल्याला घेऊन जा. अकोल्यावाले नागपूर सांगतात, नागपूरवाले मुंबई सांगतात, मुंबईवाले दिल्ली सांगतात आणि दिल्लीला गेल्यानंतर डॉक्टर सगळ्यात शेवटी सांगतात आता आमच्या हाती काही नाही. आता सगळी दारोमदार आहेत ते फक्त ना फक्त त्या वरच्या वरती. तो ठरवीन त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सगळ्यात शेवटचा पर्याय जर भगवंत असेल तर पहिला का नसावा. विठ्ठला काही रोग साध्य आहेत, काही रोग याद्य आहेत, काही रोग असाध्य आहेत. आणि हे तिन्ही रोगांचे लक्षण ते भवरोगामध्ये सापडतात. साध्य आहेत संसाराचे अंगी अवघीचे व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आजी संसार सुखाचा झाला गे माई. आजी संसार सुखाचा झाला गे माई. देखिएले पाये विठोबाचे. आजी संसार सुखाचा झाला गे माये. साध्य झाला. आज संसार सुखाचा झाला गे माये. एकदा का औषध घेतली अध्यात्माची का सुखाचा संसार होऊन जातो म्हणजे साध्य आहे. संसाराच्या अंगी अवघीचे व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध झालो म्हणजे साध्य झाला. रोग नाहीसा झाला. विठ्ठला काही रोग असतात ते याद्य असतात.
ते पूर्णच्या पूर्ण संपुष्टात अजिबात येऊ शकत नाही. महाराज सांगतात, नामदेव महाराज फार छान रीतीने सांगतात, श्वान करिसी परी उच्चिष्टाचे मिसे तुझे दारी वसे ऐसे करी काय, वृक्ष करिसी तरी तुळशीचे मिसे तुझे दारी वसे ऐसे करी काय, पाषाण करसी तरी पायरीचे मिसे तुझे दारी वसे ऐसे करी काही. म्हणजे याद्य स्वरूपाचा पूर्णता नाहीसा न करता श्वान करशी, कुत्रा जरी करशील भगवंता तर हरकत नाही, पण उच्चिष्टाच्या मिशे तुझ्या दारी येऊन बसण्याचं मला भाग्य लाभू दे. तुझ्या दारचं अन्न, तुझ्या दारचा नैवेद्य सुद्धा आमच्या नशिबामध्ये असू शकतो, तो आमच्या नशिबामध्ये येऊ दे. याद्य स्वरूपाचा रोग भवरोग सुद्धा आहे. काही रोग हे असाध्य आहे, म्हणजे कितीही जन्म घेतले, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जयनी जठरे संयम इह संसारे भवदृश्यारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूलमटे. किती जन्म घेतल्यानंतर परत 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 जन्म घ्यावे लागतात. मात्र या रोगामधून असाध्य स्वरूपाचा आहे, तो कधी आवरला जात नाही. असाध्य रूपाचे रोगाचे लक्षण सुद्धा या भवरोगामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला एवढे कितीही कठीण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या महाराज, तरी हे सगळेचे सगळे आटोक्यात आणण्याचं कारण फक्त ने फक्त नामस्मरण आहे. विठ्ठला विठ्ठला संसार फार फार म्हणजे आपल्याला बरेच जणाला असं वाटते महाराज का हे झालं का मनुष्य कधीच हा पूर्णत्वाचा अजिबात जात नाही. त्याची एकदा का गरज संपली का आणखी काहीतरी उद्भवते आणि आणखी काहीतरी मिळवण्यामध्ये तो असंख्य वेळा प्रयत्न करत 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 म्हातारपणापर्यंत सगळं जमवतच जातो. एवढा जमवतो का स्वतः उपभोग घेण्याचं त्याला अजिबात इच्छा होत नाही, अजिबात होत नाही. मिळवणं थोडा आवाज कमी करून घ्या, कमी करून घ्या. मिळवता एवढं मिळवत बसतो का तो सगळं स्वतःचं देहभान हरपून जातो आणि जमाच करत बसतो. भवरोगामध्ये संसारामध्ये जमा करण्यामध्येच त्याचं सर्व आयुष्य निघून जातो. सरते शेवटी जर विचारलं आहे त्या गोष्टीमध्ये समाधान आहेत का, अजिबात नाही. शेवटच्या क्षणामध्ये माणसाला फक्त दोनच प्रश्न लोक विचारतात. आयुष्याच्या शेवटी दोनच प्रश्न विचारला जातात म्हातारपणामध्ये. दुसरा प्रश्न म्हणजे तब्येत बरी आहे का, आणि पहिला प्रश्न म्हणजे पोरं काय करतात. सगळ्या गोष्टीकडे आमचं लक्ष असते. जमीन जुमला वाढवत जाणे सगळीकडे आमचं लक्ष असते. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे हेडसांड आणि पोरं नेमके काय करतात हे सुद्धा आम्हाला माहित नसते. विठ्ठला विठ्ठला मिळवतच मनुष्य जात असतो. एखादा आपल्या गावाच्या शेजारी सुद्धा आगेमो सगळ्यांच्या नजरेमध्ये पडत असते. एखाद्या निंबाच्या झाडाला जर मोठ्याच्या मोठ्या आगेमो लागलेला आहे, म्हणजे 10-5 किलोचा कांदा होईल का काय एवढा मोठा कांदा लागलाय. माशा आणतायत माशा मध जमा करतायत, आणतायत ठेवतायत, जमा करतायत, आणतायत ठेवतायत, जमा करतायत, आणतायत ठेवतायत. त्या माशांना कधीतरी म्हणावं लागते, विष्णू महाराज म्हणावं असं वाटते का आता बस करा, काहीतरी स्वतःचा उपभोग घेऊन घ्या. आणताय मध एक तर स्वतः खाऊन घ्या, नाहीतर ज्या लोकांना मध आवडते त्यांना वाटून मोकळे व्हा. जगाच्या पाठीवरती दोनच गोष्टी होतात महाराज, एक म्हणजे स्वतः उपभोग घेणे आणि दुसरं म्हणजे वाटून जाणे. आणि सोडून तर सगळेच जण जातात. मी फक्त माशांबद्दलच बोलतोय, तुमच्या आमच्याबद्दल अजिबात नाही. दोनच पर्याय, एक म्हणजे उपभोग घ्या आणि दुसरं म्हणजे वाटून जा. सोडून तो सगळेच जातात. बरेचसे लोक असे आहेत, कृपणने सम्मोह दाता न भूतो न भविष्यती. सगळ्यात मोठा दाता माणूस कोण असेल तो म्हणजे कंजूस माणूस. तुम्ही म्हणसान नेमका कंजूस माणूस दाता नेमका काय. एखादा साधारण माणूस तरी स्वतः उपभोग घेतो आणि उरलं ते पोरायसाठी सोडतो आणि मोकळा होऊन जातो. हा कंजूस माणूस स्वतःसाठी उपभोग घेत नाही. फाटलेलं बनेलं शिवून घालीन, कपडे शिवून घालीन, रिपीट मारून चपला चालवीन. एखादी छोटी मोठी गाडी घेईन, त्याला किका मारून हैराण होईन. चांगली काही हा घेणार नाही आणि सगळं लेकरावरती सगळंच्या सगळं सोडून देईन. आपल्या पैशावरती लेकर
भरपूर मजा मारते विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला त्या माशांना जरी किती म्हटलं तर माशा काही ऐकायला तयार नाहीत. सगळ्या जमा करतायत सांगून सांगून तुम्ही आम्ही थकतो, पण माशा काही ऐकायला तयार नाही. माणसं असते तर ऐकले असते. एवढं जमा करूत नको बसू गळ्या, काहीतरी उपभोग घे, काहीतरी दान पुण्य कर. माणसं ऐकले असते पण माशा काही ऐकायला तयार नाही. माशांनी जमा केलं, सांगून अजिबात ऐकलं नाही. निंबाच्या झाडाला मोह होतो, कोणी ऐकायला तयार नाही. एक जण सहज आला आणि त्याच्या डोळ्यामध्ये तो कांदा दिसला. दुसऱ्याचे धन बऱ्याचदा लोकांच्या तुमच्या आमच्या डोळ्यात सहज बसत असते, आपलं धन आपल्या डोळ्यात बसत नाही. त्या माशांचं धन, त्या माशांचा तो कांदा त्याच्या डोळ्यात बसला न बसला, त्यानं बरोबर एक खांड पेटवलं खाली आणि धूर केला. जसा जसा धूर वर जायला लागला, सगळ्याच्या सगळ्या माश्या उठायला लागल्या, पडायला लागतात, पडतात. यानं कुऱ्हाड घेतली आणि बरोबर फांदी तोडली. सगळ्याच्या सगळा कांदा बकेटमध्ये भरला आणि घेऊन गेला. त्या माशांना बघ सगळ्या माशा फिरता यायला लागल्या. म्हणल्या, महाराज आमचा कांदा नेलाव एकदाचा चोरून दोन्ही. सारा कोणीतरी आपला कांदा कोणीतरी घेऊन गेलं. त्यांना सांगितलं का तुम्ही हा याचा उपभोग घेतला असता तर बरं झालं असतं. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा माऊलींनी तुम्हा आम्हाला या माशांच्या रूपानं सांगितलेले आहे. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. 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 माशी आमोड रे रचिला रे कंदू. रचिला झाडो नेला तया फुकटची वेधू. तया फुकटची तैसा परी होईल तुझ उपदेशो आनंद. जाई रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. जाई रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. जाई रे पुत्रराया, जाई श्री गुरु शरण. जाई रे पुत्रराया, जाई श्री गुरु शरण. माऊली फार छान रीतीने सांगतात. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. संसाराचा छंद सांडू दे. माशिया मोहड रे रचियेला रे कंदू. झाडोनी आणखी नेला तया फुकटची वेदू. तैसा परी होईल तुझ उपदेशू आनंदू. जाई रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. आम्हाला शरण जाता येत नाही. बऱ्याचदा म्हटलं जाते, महाराज येत जा ना आमच्यासोबत, बाई येत जा ना आमच्यासोबत हरिपाठ घ्यायला. इथं नरहरी बाबाच्या पुढे आश्रमामध्ये येत जा ना हरिपाठ घ्यायला. नाही म्हणते, एकदा का फक्त लेकराचं लग्न होऊ दे, का देव आहे मी आहे. एकदा का लेकराचं लग्न झालं का, एकदा लेकराला नातू होऊ दे, आमचा नातू होऊ दे, देव आहे मी आहे. नात होऊ दे, देव आहे मी आहे. पोरगीचं लग्न होऊ दे, देव आहे मी आहे. पोरगी एकदा बाळणपणाला येऊ दे, देव आहे मी आहे. करता 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 नातीचं सुद्धा लग्न ठरते, पण बाई कधी किंवा बुवा कधी देव आहे मी यासाठी अजिबात येत नाही, अजिबात येत नाही. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस दाताच्या पंक्ती उठायला लागतात आणि मुखामधून राम राम येऊ शकत नाही, ते लांब 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 म्हणायला लागते. त्यावेळेस राम सुद्धा म्हणते, आतापर्यंत लय लांब होती घड्या, आता काय तुझा उपयोग आहे. ज्याप्रमाणे एखादं झाड असते, त्या झाडावरती टवटवीत फुलं असतात आणि सुकलेले फुलं असतात. आपल्याला जर निवडायचे असेल तर कोणते फुलं निवडू आपण, सुकलेले का टवटवीत? मोठ्यानं सांगा, बोलतायत ना सगळ्याले. सुकलेले का टवटवीत?
टवटवीत फुलं आम्हाला आवडतात, वेणी करायची आहे, गजरा करायचा आहे, देवासाठी हार करायचा आहे, टवटवीत फुलं आणतो आपण. सुकलेले फुलं कोणीच आणत नाही, कोणालाच आवडत नाही. आम्हाला जर सुकलेले फुलं आवडत नाही तर देवाला कशी काय आवडतील? ज्या फुलांवरती सुरकून त्या फळल्या गालावरती केस पांढरे झाल्यात, ते फुलं देवाला आवडत नाही. आवडतात पण पहिल्यापासून जर अध्यात्मामध्ये असेल तर. नाथ बाबा फार छान रीतीने सांगतात, परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी, देह तैसा आयुष्या शेवटी, देह तैसा आयुष्या शेवटी, देह तैसा आयुष्या शेवटी. परिमळ गेली आऊस फुल देठी, परिमळ गेली आवस फुल देठी, परिमळ गेली आऊस फुल देठी, परिमळ गेली आवस फुल देठी, आयुष्या शेवटी, देह तैसा आयुष्या शेवटी, देह तैसा आयुष्या शेवटी, देह तैसा आयुष्या शेवटी. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी, देह तेचा घडी घडी काळ वाट याची पाय अजूनही आहे किती अवकाश. आणि हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा, कारण एक तास उठला खटवांग रायाची भाग्य दशा कशी प्राप्त झाली. आपल्याजवळ नेमका वेळ किती आहे याची बात आपल्याला सांगता येत नाही, पण योग्य वेळेमध्ये आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, तुटे भवरोग. भवरोग तुटण्याचं सामर्थ्य सुद्धा कशामध्ये आहे तर नामस्मरणामध्ये आहे. तुटे भवरोग. फक्त भवरोग तुटत नाही तर संचित क्रियमान भोग, संचित जे असते मनुष्यानं आयुष्यभर जेवढं काही कामं केले, जेवढे काही कटकारस्थानं केले, बऱ्याचदा म्हटलं जाते किती पाप करा एकदा, आणि हे पापाची एकदा व्हॅलिडिटी संपून टाकायची असेल तर एकदा गंगेमध्ये जायचं आणि स्नान करायचं आणि वापस यायचं. गंगेमध्ये तेच पाप धुतल्या जातात जे अजाणतेपणानं केलेले असतात. कट कारस्थान करून केलेले पाप गंगेमध्ये धुतल्या जात नाही. विठ्ठला विठ्ठला कारण मन संकल्पियाचे पापे ते न जाय तीर्थाची बापे. तीर्थाच्या बापानं सुद्धा हे पाप नाहीसे करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून महाराज सांगतात, तुटे भवरोग संचित. जे संचित सुद्धा असते ते संचित क्रियमान, जे आपण भोग भोगत आहेत, क्रियमान आणि भोग आपल्या प्रारब्धावरती सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. महाराज बऱ्याचदा आपण असं म्हणतो, देवानं असं नव्हतं करायला पाहिजे, देवानं तसं नव्हतं करायला पाहिजे. देवाच्या हाती काही नाही महाराज. आपल्याच कर्माचे फळं आपल्याला भेटत असतात. कर्म हे एक प्रकारे आपल्या बँकेत ठेवलेल्या पैशासारखे आहेत. कर्म चांगले, ज्याप्रमाणे पैशाला सुद्धा व्याज भेटते त्याप्रमाणे कर्माला सुद्धा व्याज भेटतच असते. बऱ्याचदा लोक म्हणतात का आम्ही लय देवधर्म करतो, देवधर्म करतो. देवधर्म केल्यानं देव भेटत नाही किंवा सगळं सुरळीत अजिबात चालत नाही. अध्यात्म तर रावण सुद्धा करत होता. आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त देवाची भक्ती करणारा रावण होता. एवढी भक्ती होती का भगवान महादेवाचा, देवादिदेव महादेव आणि पार्वतीच्या सहित एक वेळेस नाही तर 3 वेळेस कैलास पर्वत उचलला होता. एवढं सामर्थ्य त्याच्या भक्तीमध्ये होतं. 10 वेळा स्वतःचं शिर कापून देवाच्या चरणावरती अर्पण करणारा भक्ती देवाजवळ खूप होती. मात्र कर्म चुकले. कर्म जसे चुकले, जो मनुष्य 3 वेळा कैलास पर्वत उचलू शकतो त्याच्या ज्यानं अंगचा पाय देखील हल्ला नाही. विठ्ठला कारण आमचे भोग सुद्धा नाहीसे करण्याचं सामर्थ्य फक्त त्या भगवंतामध्ये आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपेने त्याचा सुद्धा नाश करण्याचं सामर्थ्य आहे. आपल्या सर्व संसारामध्ये आपल्या अवतीभोवती जे काही घडत असेल, आपल्या जन्माचं, मागच्या जन्माचं, पूर्व जन्माचं सुकृत असेल किंवा पूर्वजन्माचं पाप असेल,
त्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून महाराज सांगतात तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. क्रियमान आणि भोग सुद्धा तुटण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. मग नेमकं कशात आहे महाराज ते तरी सांगा. भंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्मा, उच्चारिता खंडे जन्मा. उच्चारिता खंडे जन्मा, उच्चारिता खंडे जन्मा. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, राम ऐसे विठोबाचे नाम. महाराज सांगतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. त्याचं नामाचा उच्चार केल्यानंतर जन्म सुद्धा खंडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. महाराज सांगतात तुका म्हणे येणे जाणे नाही आता, आता तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताची ये पाया, क्षणभर आम्ही सोसिले वाईट, क्षणभर आम्ही सोसिले वाईट. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. येणे जाणे खुंटण्याचं सामर्थ्य सुद्धा नामस्मरणामध्ये आहे. पण महाराज सांगतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह भेटतो आणि हे 84 लक्ष खंडित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त याच जन्मामध्ये आहे. कारण हा जन्म आपल्याला सहज भेटलेला नाही महाराज. नरदेह निदान लागले हाती, 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 नरदेह निदान लागले हाती. नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणत ते होती, देवची होईल म्हणत ते होती, देवची होईल मन तिथे होती, देवची होईल मन तिथे होती. तरी काची दीन धरावे, तरिकाची तीन धरावे, तरिकाची दीन धरावे, आ
जन्म भेटला नाही महाराज. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. सोगळा एवढं फिरून आम्ही इथपर्यंत आलो. योनिया 84 गती आहे 4, इन 4 गतियों में जीव 4 प्रकार के, स्वेदज अंडज उद बीज जरायुज, लेते हैं जन्म जीव नाना विधि धाम से. कुछ भी हो काम धाम, कुछ भी हो नाम, चाहे इस पार के हो चाहे उस पार के, सब में है सीताराम सभी है प्रणाम योग्य, चाहे इस धाम के हो चाहे उस धाम के. योनिया 84 और गती आहे 4. कोणत्या? स्वेदज, ज्यांचा जन्म हा घामामधून झालेला आहे. उद्बीज, ज्याचा जन्म हा बीजातून झालाय. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाय, ऐसे निकल्प कोटी जाये परी जातीनी नाशे. महाराज सांगतात स्वेदज, अंडज, अंड ज्याचा जन्म हा अंड्यामधून झालाय. उद्बीज, ज्याचा जन्म हा बीजातून झालाय. जारज, ज्याचा जन्म हा जारातून झाला. हे 4 गती 84 लाख शोनी फिरून आपला हा देह प्राप्त झाला. या देहामधून सुद्धा फक्त एकच महाद्वार आहे का जन्म खंडण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. विठ्ठला 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 विठ्ठला. एक मनुष्य होता. त्या मनुष्याच्या अंगाला एवढी खास सुटली होती, एवढी खास सुटली होती का एका नगरामध्ये राहायचा. आणि त्याच्या इकडे पाहून त्या नगराच्या राजानं फरमान सोडलं का तुला एवढं खरूच झालं आणि एवढी तुला खास झाली का तुझ्यामुळे हा संसर्गजन्य रोग आहे, तू एकदा या नगरातून निघून जा. नगर एवढं मोठं का ते नगर तटबंदी होती, सगळीकडून असे भिंत होती त्या नगराला, त्या गावाला, त्या शहराला भिंत होती. त्याच्यातून बाहेर निघायसाठी एकच फक्त दरवाजा होता, एकच दरवाजा. एका दरवाज्यामधून त्याला बाहेर निघायचं होतं. तो एवढा फिरतो, एवढा फिरतो, एवढा फिरतोय, त्याला निघायला लागला. मात्र तो आंधळा होता. खरूच तर झालेली होती पण आंधळा होता, त्याला समजत नव्हतं. त्याला असं वाटतं आपल्याला सोडलं एकदाच निघून जायचंय, पण नेमकं जाणार कसं. थोडा इको कमी करून घ्या. जाणार नेमकं कसं, फार प्रयत्न करतोय. बरोबर भीतीने एक जण सांगतो की महाराज हे तटबंदी आहे, या तटबंदीच्या भीतीनं जा, तुम्हाला दरवाजा लागेल. तो अंग खाजवतोय, भीतीला हात लावतो, अंग खाजवतोय, भीतीला हात लावतो. पूर्ण गावभर अशी पूर्ण गोल भिंत फिरून आला. आणि महाद्वार जे होतं, जिथून नगराच्या बाहेर जायचा महाद्वार होतं, बाहेर जाण्याचा रस्ता जिथं होता तिथंच याला खूप सारी खास सुटायची. तो दरवाजा खाजवता दरवाजाच्या पुढून निघून जायचा आणि परत त्या भिंतीला लागायचा आणि परत फिरून यायचा. नेमका त्या दरवाजा जवळ आला का फार मोठी त्याला खास जास्त सुटायची. खास सुटली का परत तो पुढे जायचा. असा फिरता 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 म्हातारा झाला. पण त्याला नगराच्या बाहेर काही जाता येत नव्हतं, कारण डोळे आंधळे होते. आमच्या डोळ्यामध्ये सुद्धा 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर एकच महाद्वार या जन्मामध्ये आपल्याला भेटलेला आहे. दुर्लभ मनुष्य दे जन्म हे देहन बारंबार, तरुवर से पत्ता झडे बहुरीन लागे डार. झाडावरचं पान पडल्यावर जर डबल परत एकदा तिथं लागत नाही. आम्हाला तसा भेटलाय, मात्र आम्ही फिरतोय. नेमकं दरवाजा जवळ आले की आम्हाला माया सतवत आहे. म्हणून माणूस मायेमध्येच गुरफटला जातो. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, मी म्हणता माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल हा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, साचो कारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. माया विघ्ने भ्रमला खरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल धनदारा पुत्र जन.
विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि मी बरं आणि माझंच बरं आहे. माझीच गाडी न माझीच माडी न आमच्याच बायकोची गोल गोल साडी करता करता आयुष्य निघून जात आहे. म्हणता मी माझे नि बरे येतो संपत्तीचे वारे संपत्तीचे वारे साचो कारे जाईल सोबत काय धनानुभूमे पशुवच्च गोष्टी भार्या गृहत्वागे द्वारे जनहा स्मशाने जे भार्या बायको दारापर्यंतच असते धन जे असते ते भूमीपर्यंतच असते. जनहा स्मशाने लोक फक्त स्मशानापर्यंत सोबत येतात. धनदारा पुत्र जने बंधू सोये रे पिशून सर्व मिथ्या चुकीचं आहे खोट आहे हे जाणून शरण रे गा देवासी देवाचं नाव घेता यायला पाहिजे. ऐसे विठोबाचे नाव घेता यायला पाहिजे. उच्चारिता खंडे जन्म खंडण्याचं सामर्थ्य याच्यात आम्ही सगळं करतो महाराज. पण तेवढं सोडून सगळं जमते. आम्ही संसार आहे की नाही आवडीनं करतो आणि परमार्थ हा सवडीनं करतो. परमार्थ हा सवडीनं करायची गोष्ट नाही महाराज. परमार्थ आवडीनं करायची गोष्ट आणि घाई न करायची आहे. करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी संत समागमी धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी संत समागमी धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाची घाई आम्हाला करता यायला पाहिजे. आम्हाला त्याची घाई नसते आणि बाकी सगळ्याच गोष्टीची घाई असते महाराज. ज्याचं वजन कमी आहे त्याला वजन वाढवण्याची चिंता आहे. ज्याचं वाढलं आहे त्याला कमी करायची चिंता आहे. ज्याच्या पोटाला भाकर नाही त्याला भाकर मिळवण्याची चिंता आहे. भाकर मिळवली का जिरवण्याची चिंता आहे. पोट वाढलं का फक्त ते मोबाईलचा ग्लास सोडून दुसऱ्या पुसायचा सोडून दुसऱ्या कोणत्या कामात येत नाही. वजनाची चिंता सगळ्यांना आहे मायबाप. भजनाची चिंता कोणाला नाही. म्हणून महाराज सांगतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. या जन्मात किती कटवाने केले आणि किती कमवलं तर आपल्याला लेकर शेवट आमचा गोड अजिबात होऊ देत नाही. म्हातारपण आलं एकदाच. म्हातारपणामध्ये कोणी आमचं नसते महाराज. अपने हात पाव रहे गए यारो लड़का नजीक नावे बड़ा प्यार जो रूपर वो भी दूर से पानी दिखावे सब है पैसन के भाई अपना साथी नहीं कोई. अपने हात पाव रहे गए यारो हात पाय जर थकले का लड़का नजीक नावे बड़ा प्यार जो रूपे बायकोर लय प्रेम आहे वो भी दूर से पाणी दिखावे. बुडे बा तिथं जाऊन पाणी घ्या. माठावरती जा ग्लास ठेवलेला आणून द्यायचं. किती वेळा देऊ रोज दान लागते. सकाळी सकाळी म्हणजे सकाळी चहा 8 वाजता चहा 10 वाजता चहा जेवायच्या पहिले चहा जेवण झाल्यावर चहा दुपारी 4 वाजता संध्याकाळी किती वेळा चहा करून देऊ. सगळं कमवून जरी त्यानं ठेवलं तर त्याची किंमत शेवटच्या क्षणामध्ये अजिबात राहत नाही. गावभर सगळं चालते सगळं त्यानं गाव सांभाळेल असते. पण म्हातारपण आले का लेकरं ऐकत नाही. 50 एकर जमीन कमावलेली असते पण त्यानं कमावलेल्या जमिनीतले 2 एकर इकायला निघते. तर बुडेवा जर तिथं बसलेले आहेत बैठक रूम मध्ये तर पोरं म्हणतात बाबा उठा तुम्हाला नाही समजत व्यवहाराच्या गोष्टी चालू आहे तुम्ही मध्येच काहीतरी बोलसान उठा मागच्या खोलीमध्ये निघून जा. कुत्र्यासारखी गती ते कुत्र्याला जसं हाड म्हटलं का कुत्र हाड होते निघून जाते. अगदी त्याचप्रमाणे तुमची आमची गत हे 100% होणार आहे. सगळ्यांना ह्या गोष्टी लागू आहेत. म्हणून काकड्यात महाराज सांगतात मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गडू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हाळहाळ तुम्ही संत माय बापू एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दावा दिनांचा सोयार. मज नाही हात पाय थकले डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड बोलता येत नाही नाक मुख गडू लागले लाळा आणि शेंबूड
श्वानापरी कुत्र्यासारखी गती झाली बाबा, समजत नाही, उठा मागच्या खोलीत जाऊन बसा. अवघी करती हाळ हाळ, सगळे हाळहाळ करतात. हे सगळे या जन्मामध्ये घडत असते आणि आपण ह्याच्यावरतीच प्रेम करत असतो. हे सगळं खंडण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या जन्मामध्ये आहे. आम्हाला त्याचा मोबदला घेता यायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. विठ्ठला विठ्ठला या गोष्टी सगळ्या गोष्टी आम्हाला जमतात महाराज, फक्त तेच गोष्ट जमत नाही. देवाचं नाम, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे फक्त मेलेल्या माणसासाठी असते का जिवंत माणसासाठी असते? मेलेल्या माणसांसाठी नसते. रस्त्यानं चालता चालता रस्तं आपल्याला लोक कधीच चांगलं म्हणत नसतात. देवाचं नाव आमच्या मुखात यायला पाहिजे म्हणून त्यानं गेलं, जिंदगीभर कमावलं, सोबत काही गेलं नाही. फक्त राम नामच सत्य आहे हे सांगण्याचा अट्टास लोक करतात, पण ऐकायला आम्ही अजिबात तयार नाही. ऐसे विठोबाचे नाव, नावामध्ये सगळ्या गोष्टी तारण्याचं सामर्थ्य आहे. आणखी काय करू शकते हे नाम, तेच जरी सांगा महाराज. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, वसून सके पाप, वसून सके पाप, पाप वसुनाचं के पाप, वसून सके पाप, पाप वसून सके पाप, वसुनाचं के पाप, वसुनाचं के पाप. जाय त्रिवेद तो ताप, जाय त्रिवेद तो ताप, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, जायती वेदी तो ताप, जायती वेदी तो ताप. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे ऐसे विठोबाचे नाम. वा. वसो न शके पाप, जाये त्रिविध तो ताप. त्रिविध ताप सुद्धा जाण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त त्या नामस्मरणामध्ये आहेत. आमच्या मुखामधून नामस्मरण यायला पाहिजे, कारण शेवटचे 15 मिनिटं आपले राहिले आहेत. एकदा ज्यांना हात असतील त्यांना हात वर करा, थंडी निघून गेली आपली. हात नसतील तर अजिबात करू नका. सगळ्यांना आहेत का? आहेत सगळ्यांना. हात असतील तर करा, नसतील तर करू नका. एक टाळी जोरात, 1 2. विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, जय विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमार कुमाई, विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली संत नरहरी बाबा की जय. ठोपा 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 ठोपा. घ्या आता हात खाली घेऊन घ्या. ते काही सांगावं लागते महाराज. ज्या गोष्टी नाही करायच्या करून आम्ही कधीच मोकळा होतो. हे भाग्य आपल्या धर्मात लाभते. बरं, दुसऱ्या धर्मात टाळ्या वाजवत नाहीत, आणि या टाळं वाजवण्यामधून बऱ्याचशा गोष्टी घडतात. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी, म्हणजे या टाळ्या वाजवण्याचं सामर्थ्य इथंच आहे. या धर्ममंडपातच वाजवल्या जाते. रस्त्यानं चालता चालता जर टाळ्या वाजवायला लागले का गड्याचे आटे सडकले म्हणतात. नागपूरला न्यावं लागेल. वाकईत जर टाळ्या वाजवायला लागले तर बरोबर दुसऱ्या दिवशी केळकरकडे भरती करून मोकळे होते लोक आपल्याला, आहे की नाही? या टाळ्या वाजवून सुद्धा, आहे की नाही, चांगली गोष्ट शी का ह्या टाळ्या ज्या रीतीनं आपण असं असं वाजवतो, आरत्यामध्ये सुद्धा वाजवल्या जातात. आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं घडते. हार्ट अटॅकचे
बरेचसे हार्ट अटॅकचं प्रमाण बरंचसं यानं कमी होत असते. आणि विठ्ठल 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 ज्या वेळेस आपण म्हणतो तर हृदयाचे ठोके सुद्धा वाढतात. आणि ज्या वेळेस प्रसरण पावते, आकुंचन पावते, धडधड धडधड धडधड, विठ्ठल म्हटलं का ठोका इथं जास्त वाढतो, कारण ठ वरती ठोका जास्त आहे. हे करता करता विठ्ठल 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 जो मनुष्य दिवसभर जास्तीत जास्त प्रमाणात जर करत असेल तर मला असं वाटते त्याचे सुद्धा हृदयरोगाचे प्रमाण फार अत्यल्प स्वरूपाचे असतात. एवढं मोठं सामर्थ्य आहे विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आहे. जगामध्ये कुठेही जा रस्त्यानं, आणि जर रस्ता जर चुकला का नाही, तो गुगल आपल्या मोबाईलमध्ये गुगल मॅप तो काढला आणि त्याच्यावर क्लिक केलं का नेमका चुकलेला रस्ता योग्य कोणता आहे तो गुगल मॅपवरचं ते चिन्ह दाखवते. असं असते ते. आणि तेच चिन्ह आपल्या विठोबाच्या डोक्यावरती आहे. रस्ता चुकला का गुगल मॅपचं चिन्ह सांगते का नेमका रस्ता कोणता आहे. आणि जीवनाची वाट चुकली का नेमकी जीवनाची खरी वाट कोणती आहे ते विठोबाच्या डोक्यावरचं चिन्ह आम्हाला सांगते. म्हणून महाराज सांगतात त्याचं नामस्मरण आमच्या मुखामधून आलं पाहिजे. आणि एकदा का त्याचं नामस्मरण आमच्या मुखामधून आलं का वसो न शके पाप, पाप सुद्धा एकदम राहू शकत नाही. वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप, त्रिविध ताप सुद्धा निघून जाण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त त्याच्या नामस्मरणामध्ये आहे. महाराज खरं सांगावं आतापर्यंत खूप पाप घडले हो, पण एवढं पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे का. वसू न शके पाप, वसू शकत नाही, थांबू शकत नाही पाप, एवढं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे का. तुमचे आमचे पाप फार कमी आहेत महाराज. वाल्या कोड्यानं जेवढे पाप केले तेवढ्या पाप आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पिढ्यांमध्ये कोणीच केलेले नाहीत. मनुष्य मारायचा, तो मारल्यानंतर एक बारीक खडा उचलायचा आणि त्याच्या रक्तात डुबून रांजणामध्ये टाकायचा. 7 रांजण भरले होते, एवढं पाप त्यानं केलं. पण देवाचं नामस्मरण मुखामधून आलं तर 7 रांजण एवढे माणसं मारले. बारीक बारीक खडे, मोठे गोटे नाहीत. एवढे माणसं मारून सुद्धा पाप हरण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. आणि देवाच्या जन्मांच्या पूर्वी देवानं कसं वागलं पाहिजे हे रामायण सुद्धा त्याच वाल्या कोळ्यांनी, त्या वाल्मिक ऋषींनी ते लिहून ठेवलं. एवढे पाप तुमचे आमचे अजिबात नाहीत महाराज. म्हणून महाराज सांगतात वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. वसू शकत नाही, फक्त पाप घडले असतील मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माग झालं ते झालं, पुढे ते घडल्या नाही पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे चूक माणसाने करावं, पण एकच चूक 100दा नाही केली पाहिजे. दरवेळीस नवीन चूक केली पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे महाराज म्हणतात एकदा का पश्चाताप झाला आणि देवाचं नामस्मरण हाती घेतलं का वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. पाप सुद्धा राहू शकत नाही. आम्ही पाप खूप करतो महाराज. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करवीन, कोण सोडवीन तेथे तुझला. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल, कोण सोडवेन तेथे तुझला. शेवटच्या क्षणावरती समजून काही फायदा नाही. आपल्याला वाटते आपलं आयुष्य मोठं आहे, आपलं आयुष्य मोठं आहे, आपलं आयुष्य एवढं मोठं नाही महाराज. आकड्यात महाराज सांगतात अल्पायुषी मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालकत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहे गा. राम राम स्मरानी, राम राम स्मरानी. काय भजनाची उरले ते पाय, राम राम स्मरानी, राम राम स्मरानी. अल्प आयुषी मानव देह, शतगणिले ते अर्धी रात्र खाय. अर्धी रात्रीच निघून गेली. मध्ये बालकत्व बिडा रोग क्षय, लहानपण आहे.
मग भजनासी काय उरले पाहे गा राम राम स्मरादी. कारण आमच्या क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तुळा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम स्मरादी. क्षणभंगूर जाय न करता श्वास घास गिळी सत्ता नाही, ती घेतलेला घास सुद्धा गिळण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये अजिबात नाही. म्हणून आम्हाला योग्य वेळीच या पापांमधून मुक्त होता यायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात वसू न शके पाप, पाप सुद्धा वसू शकत नाही. जाय त्रिविध तो ताप. 3 प्रकारचे ताप आहेत, आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक स्वरूपाचे पाप. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्वरूपाचे ताप आहेत. आपल्याला ताण आहेत, आपल्याला चिंता आहेत, त्या चिंता सुद्धा मिटवण्याचं सामर्थ्य देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. आपल्याला असं वाटते आमची चिंता खूप मोठी आहे. हो, आपली चिंता जर जहाजा एवढी मोठी असेल तर देवाची माया, देवाची कृपा सागराव एवढी मोठी विशाल आहे. सगळं सामर्थ्य त्याच्यामध्येच आहे, सगळ्या गोष्टीची चिंता त्यालाच आहे. खोदता खोदता जमीन खोदता खोदता आपल्याला, आपण सगळे शेतकरी आहे, 20 फूट जरी विहीर खाली खोदायला लागलं, त्या खाली आपल्याला एक जीव भेटतो. जीव कोणता जीव असतो तो? खोदता खोदता सापडते एक जीव भेटतो आपल्याला, बेडूक. खोदता खोदता 20 फुटाच्या खाली बेडूक दिसते. त्या बेडकाच्या पोटामध्ये नेमका चारा कोण घालत असेल, तो एवढ्या खाली नेमका गेला कसा असेल, त्याची चिंता सुद्धा त्या भगवंताला आहे. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, तया मुखी चारा कोण घाली रे घाली, तया मुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, तया मुखी चारा कोण घाली. फुटती तरुवर उष्ण काळी मास, तयासी जीवन कोण घाली. तो आपल्या चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पालवी नवीन कोरी नवीन पालवी फुटते, हिरवे कच्च पानं येतात, नेमकं त्या झाडाला खाली पाणी नेमकं घालते तरी कोण. सगळं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये, त्याचं नामस्मरण आमच्या मुखातून येणं क्रमप्राप्त आहे. आपल्याला वाटते आपल्याला चिंता मोठी आहे, आपल्याला चिंता करून काही एक फायदा नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी, सर्व आहे तुझी चिंता त्यासी. चिंता करून फायदा नाही. वसू न शके पाप, जाई त्रिविध ताप. ताप चिंता करण्याचा, अजिबात चिंता करण्याचा विषयच नाही. म्हणून महाराज सांगतात आवडीनं भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकले नाहीसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ जर तो करत असेल तर तुझं मोकले नाहीसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. संचिताचं कौतुक तुम्हा मला पाहता यायला पाहिजे. वसू न शके पाप, जाये त्रिविध तो ताप. त्रिविध तापाची केली बोळवण, त्रिविध ताप सुद्धा निघून जाण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. आणखी नेमकी ही मायाचं नेमकं काय करतात तुकोबर आहे ते तरी सांगा. शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे
तुका म्हणे माया दासी हो लागे पाया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम 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 उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम वा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या जराशा कमी वाजतात आहे की नाही, जराशा जोरदार होऊन जाऊ द्या बरं. टाळ्याचा फायदा असा का एखादं कोपऱ्यात कोणी झोपलं असेल तर लगेच झालं कीर्तन आहे की नाही. झोपलं तर हरकत नाही, घोरले नाही ते फार मोठं म्हणजे भाग्य असते कीर्तन करायचं. महाराज सांगतात तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया दासी होते, दासी दासी होऊन पाया लागते. आणि एकदा का दासी झाली का सगळ्या गोष्टी म्हणते त्या स्वरूपातच ऐकल्या जाते. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया म्हणजे जे दिसते पण असत नाही. ज्याप्रमाणे आरशामध्ये मुख दिसते पण असत नाही, आरशात मुख आणि संसारामध्ये सुख असते, दिसते पण असत नाही. अगदी त्याचप्रमाणे माया सुद्धा फक्त दिसायला असते पण असत नाही. जी खोटी असते ती खोटी सुद्धा माया दिसत नाही, ती स्वतः दासी होऊन पाया लागते. तुकोबाराय सांगतात, कारण माया मुई ना मनमुआ मरी मर गया शरीर. माया मुई ना मनमुआ मरी मर गया शरीर. आशा तृष्णा नामरी कहे गए दास कबीर. कबीरा कहे गए दास कबीर. माया मुई न मन मुआ मरी मर गया शरीर. मरते माणूस पण माया सुटत नाही. एखादं बेडूक असते, बेडूक, त्या बेडकाला पुढे जर चिलूड दिसलं तो त्याच्यावरच धाव घेते, पण त्याला सापानं मागून पकडलेला हे विसरून जाते. मागून जर सापानं पकडला आहे, तोंडात सापाच्या म्हणजे काळाच्या तोंडात असताना सुद्धा चिलूट त्याला सुटवत नाही. तो चिलटावरती धाव घेते, चिलूट खाण्याचा प्रयत्न करते. त्या बेडकाला सांगावं वाटते, कर गड्या काळाच्या तोंडात आहेस तू, ते चिलूट सोड. ते चिलुटाला तर जगू दे, तू तर मरू राहिला. पण तो ऐकायला तयार नाही. महाराज फार छान या मायेचं रूपांतर सांगतात. सर्पे पैदर दूर धरियेला रे मुकी तेने हिरे माशी धरियेली रे पक्षी. तैसा नोहे ज्ञान योगू आपण आपना ते भक्षी. संसार घाली पाणी संसार होईल रे सुखी. सर्पे पै दर दूर धरियेला रे मुकी तेने ही रे माशी धरियेली रे पक्षी. तैसा नोहे ज्ञान योगू आपण आपना ते भक्षी. संसार घाली पाणी संसार होईल रे सुखी.
आम्हाला त्या गोष्टी समजत नाही. सर पे पै दरदूर दरदूर म्हणजे बेडूक धरी येला रे मुखी, मुखात घेतलं सोडायला तयार नाही. कारण माया त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते. ती माया सोडवण्याचं सामर्थ्य तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे माया, माया सुद्धा होय दासी लागे पाया. दासीहून आमच्या पाया लागते. आम्ही सांगू तशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण तुकोबारायांच्या घरी सर्व काही अलबेल होतं अशातला भाग नाही महाराज. शेवटचे दिवस तुकोबारायांच्या घरामध्ये तर फार हालाकीचे आले होते. तेवढे हालाकीचे आमच्या आयुष्यामध्ये कधीच येते नाही. एवढे मोठे सावकार, एवढे मोठे चौधरी, सगळेचे सगळे अंशदान तत्वदान 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली नाही. सरसगट कर्जमाफी 14 पोते गहाण खत खचून खचून भरले, इंद्रायणीच्या ढोहात नेऊन टाकले. कानोबाच्या नावाचे म्हणजे 28 पोते होते, पण त्याच्या नावाचे त्याला देऊन टाकले. यांचे हिश्याचे 14 पोते म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उधार झाले नाहीत. 14 पोते सरसगट कर्जमाफी करणारा एकमेव महापुरुष साधू पुरुष होता, ते म्हणजे तुकोबाराय. एवढी संपत्ती असून सुद्धा सगळी विकून मोकळे झाले. शेवटच्या क्षणामध्ये शेवटी काही सोबत नव्हतं महाराज. फार म्हणजे फार अपेक्षा त्यांच्या अजिबात खुंटल्या होत्या आणि फार त्यांची चेष्टा चालू होती आयुष्याची. शेवटच्या क्षणामध्ये पोटाला घास सुद्धा अन्न अन्न म्हणूनही अन्न करून लेकरू उपाशी मरायची. शेवटच्या क्षणी खायला सुद्धा कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. आता मग भीक कोण झाली, आता मग भीक कोण झाली, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक. आता मग भीक कोण घाली, आता मग भीक कोण झाली, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकोबाराय म्हणतात शेवटचे क्षण काही चांगले नव्हते. फुटकाच विना त्याला 2 तारा, फुटकाच विना त्याला 2 तारा. करियर झारा पंढरीच्या, करियर झारा पंढरीच्या. माय बापे माझे बरे नाही केले, माय बापे माझे बरे नाही केले. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माय बापे माझे बरे नाही केले. तुकोबारायांच्या पत्नीचे शेवटचे शब्द बघा. फुटकाच विना त्याला 2 तारा, करियर झारा पंढरीच्या. वारीच करतोय, माझे माय बापे माझे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याचे. एवढे सगळे रागा रागा बोलते तरी आवली आहे साहेब. कधीच आपल्या धनाला उपाशी ठेवत नव्हत्या. सकाळी भाकर केली का पहिले कुटका आपल्या धन्याच्या, पहिले आपल्या पतीच्या मुखामध्ये घालायच्या, नंतर अन्न खायचे. तुकोबारायांनी सुद्धा तेवढा पत्नीला फार जीव लावला. म्हणजे आमच्या घरामध्ये बघा, आमच्या आईचं आमच्या बहिणीचं लग्न झालं तरी बाप आमच्या आईला कधीच तिच्या नावानं हाक मारत नाही. तो बाली म्हणूनच हाक मारीन पोरीच्या नावानं. बालीचं लग्न होते, तिला आणखी बाली होते, आणि तिच्या बालीचं बी लग्न येते तरी हा त्याला बालीच म्हणते. आम्ही आजपर्यंत सुद्धा आमच्या बापाला आईला हाका मारताना, नावानं हाका मारताना आम्ही बघितलं नाही. एकत्र कुटुंब होतं तुकोबारायांचं, तरी आपल्या पत्नीला आवडीनं हाक मारायचं, आवली म्हणायचे, हाक मारायचं. पत्नी सोबत नेमकं कसं वागावं या परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबारायांनी सांगितलं. आम्हाला ते समजलं पाहिजे. कारण माया सुद्धा दासीहून तुकोबारायांच्या पाया लागतात.
तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, दासी होऊन कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. एवढी परिस्थिती खराब असताना सुद्धा शांत संयम येते नेमका कुठून? कारण माया दासी झालेली असते. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. कशामुळे? कारण तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. भवरोग तुटला ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. नाव उच्चारलं जन्म सुद्धा खंडून गेला. वसू न शके पाप, पाप सुद्धा अजिबात वसत नाही. जाये त्रिविध तो ताप, त्रिविध ताप सुद्धा निघून जाते. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. झालेली चिंतनरूपी सेवा समर्पित करत असताना जे जे चांगलं वाटलं ते संताची भगवंताची शिकवण समजा. चुकीचं वाटलं वाणीचा दोष समजा. फोडिले भंडार धन्याचा तो माल, मी तर हमाल भारवाई किंवा साळुंकी मंजुळ गातसे गाणी. बोलविता धनी वेगळाची कायम या पामरे बोलावी उत्तरे. मज कृपावंत बोलवितो. आम्हाला जे वाटलं त्याची शिकवण समजा. चुकीचं वाटलं वाणीचा दोष समजा. आदरणीय मृदंगाचार्य आमचे वावगे महाराज असोत, आदरणीय हरिभक्तपरायण भानुदास महाराज असोत, आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज असोत, हरिभक्तपरायण विष्णू महाराज असोत, गोविंदा महाराज असोत, विनेकरी बाबा असोत, ऋषिकेश महाराज असोत, सर्वच्या सर्व टाळकरी मंडळींसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या गावाचं वैभव आहे. कुठं कुठं बऱ्याचदा कीर्तनासाठी जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेर जरी गेलं, म्हणजे घाटाच्या वरही गेलं का रोहना सांगलं तर वरणा आठवते, वरणा सांगितलं का वावगे परिवाराचे हे सगळेचे सगळे आठवतात. आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या. चिखली बुलढाणा कुठे गेलं वर रोहना सांगलं का वरण्याच्या जवळचे आहेत. मग वरणाच्या जवळचं विष्णू महाराज, सुनील महाराज, त्यांचे लेकरं, त्यांचे भजनी मंडळ चांगलं आहे. आपल्या गावाचं नाव निघते. गावाचं नाव निघायसाठी गावामध्ये तेवढ्या गोष्टी असायला पाहिजे. पैशावाल्याचं नाव निघत नाही. पैसावाल्याची सगळी संपदा फक्त गावापुरती असते. मात्र ह्या सगळ्या कलावंताची भूमिका ही सगळ्या सीमांच्या पलीकडे असते. स्वदेशे पूजते राजा. स्वदेशामध्ये राजाच पूजला जातो. गुणवंत सर्वत्र पूजनते. गुणवंताला सगळेजण पूजा करत असतात. अगदी त्याचप्रमाणे सगळ्याच्या सगळ्या टाळकरी मंडळींनी सुद्धा सांभाळून घेतलं. त्यांच्या सुद्धा हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो. फक्त ज्यांना पुण्यवंत व्हायचे असेल त्यांनी फक्त हात वर करून टाळ्या वाजवा. पुण्यवंत व्हायचं असेल तर त्यांनीच. वसो न शके पापन जाहे त्रिविध ताप. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय. जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय. जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरी मा जय नर हरी मा जय. जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिले पुढे वेडी